निवडणुकीअंती विजयी झालेले उमेदवार महापौर पदासाठी श्री अजीव पाटील साहेब आणि उपमहापौर श्री मार्शल डोमिनिक लोपेज यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपली खुर्ची ग्रहण करावी. मी अच्छा या सभेचे पीठासन अधिकारी आपल्यामध्ये उपस्थित त्यांना मी विनंती करेल त्यांनी. दोस्तों नमस्कार. दोस्तों इस हम मौजूद है वसई विरार महानगर पालिका मुख्यालय के यहाँ. आज 3 फरवरी को वसई विरार महानगर पालिका मुख्यालय पर महापौर चुनाव अभी संपन्न हुए हैं और महापौर चुनाव में बहुजन विकास आघाड़ी के अजीव पाटिल ने 71 वोट हासिल करके अपने निकटतम प्रतिद्वंदी भारतीय जनता पार्टी की दक्षिणा त्रिपाठी जो 44 वोट हासिल की उनको हराकर यहाँ विजय हासिल किए. साथ ही साथ उपमहापौर पद पर बहुजन विकास आघाड़ी के ही मार्शल लोपेज उन्होंने यह जीत हासिल की है. उनके सामने नारायण मांजरेकर जो कि भारतीय जनता पार्टी से कैंडिडेट थे उनकी हार हुई है. अभी आप देख सकते हैं यहाँ खुशी का माहौल है. बहुजन विकास आघाड़ी के लोग यहाँ झूम रहे हैं, यहाँ पटाखे चलाए जा रहे हैं, आतिशबाजी की जा रही है, साथ ही साथ ढोल नगाड़े बजाए जा रहे हैं और दोनों ही विजेता उम्मीदवार जब नीचे आएंगे उनके स्वागत की तैयारी शुरू है. इस समय वसई विरार में जब तक आज ये चुनाव होने उससे पहले तक यह अंदाज कहा जा रहा था कि कहीं ऑपरेशन किसी तरह के ऑपरेशन की संभावना जताई जा रही थी. हालांकि कोई संभावना थी ही नहीं, लेकिन ऐसा एक माहौल बनाया जा रहा था कि किसी तरह के ऑपरेशन हो सकते हैं. तो आज के इस रिजल्ट ने किसी भी तरह के ऑपरेशन को खारिज कर दिया. बहुजन विकास आघाड़ी ने यहाँ अपना महापौर बिठा दिया है और भारतीय जनता पार्टी यहाँ विपक्ष की भूमिका में रहेगी. एक बार फिर आपको बता दें बहुजन विकास आघाड़ी के अजीव पाटिल यहाँ 71 वोट हासिल करके महापौर निर्वाचित हुए हैं. उनके सामने एंड दक्षिणा त्रिपाठी उनको 44 वोट हासिल हुए, जबकि उप महापौर पद के लिए बहुजन विकास आघाड़ी के मार्शल लोपेज उनको भी लगभग उतने ही 71 वोट मिले हैं और उनके सामने नारायण मांजरेकर जिनको 44 वोट हासिल हुए. इस तरह से वसई विरार महानगर पालिका के महापौर पद के लिए अजीव पाटिल और उप महापौर पद के लिए मार्शल लोपेज को निर्वाचित घोषित किया गया है. इस पूरी खबर को हम कवरेज करते रहेंगे. आप हमारे साथ बने रहिए. फिलहाल अभी के लिए इतना ही. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 नामनिर्देशन पत्र क्रमांक 7 प्रमाणे ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना मत देण्याची इच्छा असणाऱ्या उपस्थित पालिका सदस्यांनी त्यांचे हात वर करून मतदान करावे. कृपया करून सगळ्यांनी सभागृहाची मर्यादाचे पालन करावं आणि कुठलाही अनुचित वाक्य इथे वापरू नये. आपली मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे, ते पूर्ण करण्यास आम्हाला सहकार्य करावं. तुम्ही हात खाली करू शकता प्लीज. यशवंत पाटील यांच्या बाजूने वोट करणारे लोकांनी आपले हात वर करून आपला मत नोंदवावं. सगळ्यांनी काउंट करून घ्यायचं प्लीज. हात जरा चांगल्या प्रकारे वरती करायचा प्लीज. तुझा पण डुकेल रे. जरा कृपया विनंती आहे. काउंटिंग पूर्ण झालेलं असेल त्यांनी कृपया इमेजिंग
शूटिंग झालं का रे प्रॉपर? हात खाली केला तर चालेल कृपया. एकूण पालिका सदस्य 115 आहे. त्यापैकी ॲडव्होकेट दर्शना त्रिपाठी कोटक यांना 44 मतं प्राप्त झालेले आहेत. अनुक्रमा 2 श्री अजीव यशवंत पाटील यांना 71 मतं प्राप्त झालेले आहेत. दोन्ही बाजूने मतदान न केलेल्या सदस्यांची नावं निरंक आहेत. त्यामुळे श्री अजीव यशवंत पाटील यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झाली असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) व महाराष्ट्र महानगरपालिका नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी दिनांक 3 फरवरी 2026 पासून पुढे पहिल्या सत्रासाठी श्री अजीव यशवंत पाटील हे रितसर निवडून आल्याचे घोषित करण्यात येत आहे. माझी विनंती आहे थँक्यू. हात खाली करायचा प्लीज. प्रत्येक उमेदवाराला प्राप्त झालेले मतांची संख्या खालीलप्रमाणे आहे. श्री मांजरेकर नारायण सुरेश प्राप्त मते 44. श्री मार्शल डोमिनिक लोपिस प्राप्त मते 71. जरा कृपया विनंती आहे. श्री मार्शल डोमिनिक लोपेस यांना सर्वाधिक मते 71 प्राप्त झालेली आहेत. सबब महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 19(1) व महाराष्ट्र महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी निवडणूक घेणे नियम 2005 मधील नियम 7(7) अन्वये मी डॉक्टर इंदुराणी जाखड पीठासन अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदी दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पासून पुढील 2.5 वर्षाचा कालावधीसाठी श्री मार्शल डोमिनिक लोपेस यांना रितसरपणे निवडून आल्याचे घोषित करते. मान्य निवडणुकीअंती विजयी झालेले उमेदवार महापौर पदासाठी श्री अजीव पाटील साहेब आणि उपमहापौर श्री मार्शल डोमिनिक लोपिस यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपली खुर्ची ग्रहण करावी.
मी आजच्या या सभेचे पीठासन अधिकारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेल त्यांनी कृपया नवनियुक्त महापौर सरांना पुष्पगुच्छ देऊन वगैरे शुभेच्छा द्याव्यात. त्याचबरोबर उपमहापौर म्हणून नियुक्त झालेले श्री मार्शल लोपिस यांना देखील मॅडम यांना विनंती करेल त्यांनी कृपया पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर महापालिकेच्या वतीने आयुक्त सरांना मी विनंती करेल त्यांनी कृपया नवनियुक्त महापौर श्री अजीव पाटील साहेब यांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर उपमहापौर मान्य श्री मार्शल लोपिस सर यांना देखील ते पुष्पगुच्छ देतील. कृपया सगळ्यांनी बसून घ्यायचे. ती काय ते लोकांना कळलं. अजीव पाटील बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते आणि मार्शल उपमहापौर यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. जी अपेक्षित होती फक्त जास्त मतांनी व्हायला पाहिजे होती. जी अपेक्षित होती ती झाली. लोकशाहीमध्ये इलेक्शन लढणं सगळ्यांना अधिकार असतो त्याप्रमाणे झाली इलेक्शन. किती लोक संपर्कात आहे तुमचे? आता लाईन लागलेली बघितली नाही का? आता लाईन लागलेली बघितली नाही का तुम्ही? लावू लाईन लावू. ऑपरेशन लोटस त्यांनी सांगितलेलं. ऑपरेशन चिट्टी काय ते कळेल. लाईन लावू. थांबा. हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.